नाशिकसह मराठवाडा, नगर आणि मुंबईची तहान भागवणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील 24 धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने खालावत चाललाय। सद्यस्थितीला जिल्ह्यातील लहान मोठ्या 24 धरणांमध्ये फक्त 27% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण ही कोरडं ठाक पडण्याच्या मार्गावर आहे। सध्याची महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। या धरणात अवघा 26% पाणीसाठा शिल्लक आहे। नाशिक जिल्ह्यातील 8 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असून 600 गावं आणि वाड्या वस्त्यांवर 144 टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय। मात्र धरणामधील खालावत चाललेली पाणी पातळी पाहता जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक गंभीर होण्याची चिन्ह आहेत। दरम्यान गंगापूर धरणावर नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे। धरणांचा जिल्हा अशी ओळख असलेला नाशिक जिल्हा सुद्धा आता दुष्काळामध्ये होरपळून निघतोय। नाशिक जिल्ह्यामध्ये लहान मोठी अशी एकूण 24 धरणं आहेत आणि या धरणांमधून मराठवाडा असेल, मुंबई असेल, नगर असेल आणि नाशिक जिल्हा अशा सर्व भागाला पाणी पुरवठा जो आहे तो दरवर्षी केला जातो। या धरणांवर या चारही विभागांमधली अनेक शहरं आणि ग्रामीण भाग अवलंबून आहे। मात्र यंदा दुष्काळाची परिस्थिती इतकी तीव्र बनत चालली आहे की नाशिकमधली धरणं सुद्धा आता कोरडी ठाक पडू लागली आहेत। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं हे गंगापूर धरण आहे आणि आपण बघू शकतोय की गंगापूर धरण सुद्धा आता कोरडं ठाक पडण्याच्या मार्गावर आहे। गंगापूर धरणामध्ये सध्या फक्त 26% पाणीसाठा शिल्लक आहे। तर एकूण जिल्ह्यातील सर्व धरणांचा पाणीसाठा जर आपण लक्षात घेतला तर सर्व धरणांमध्ये मिळून फक्त 27% पाणीसाठा जो आहे तो शिल्लक आहे। सध्या दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आणि नाशिक जिल्ह्यात सुद्धा तब्बल 600 गावं वाड्या वस्त्यांवर तब्बल 144 टँकर्सच्या सहाय्याने पाणी पुरवठा जो आहे तो करण्यात येतोय। प्रत्येक नागरिकानं पाण्याचं महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकानं पाण्याचा थेंबन थेंब वाचवण्याची आणि पाण्याचा अतिशय काळजीपूर्वक वापर करण्याची नितांत गरज आहे। कॅमेरामन लोकेश माळीसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।